प्रथमतः आपण सर्व मान्यवरांना वंदन करतो। मी स्वराज विजय हिवर्डे, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी इयत्ता 7वीत शिक्षण घेत आहे। अनुराधाताई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मनाची श्लोक या स्पर्धेच्या पर्वकाळात मी श्लोक क्रमांक 4 सादर करतो आहे। मना वासना दृष्ट काम नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो। आता आपण या श्लोकाचा सविस्तर अर्थ जाणून घेणार आहोत। मना वासना दृष्ट काम नये रे, रसिको, याचा अर्थ काय तर आपण आपले जीवन जगत असताना आपल्या या चंचल मनामध्ये आणि आपल्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारे वाईट इच्छा, दृष्ट भावना, कल्पना यांना येऊ द्यायचे नाही, तर आपल्या मनामध्ये नेहमी पवित्र व निर्मळ विचार असायला हवे। मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, म्हणजे काय तर आपल्या मनामध्ये आणि आपल्या बुद्धीमध्ये कधीही पाप करण्याची अथवा दुसऱ्यांचे अहित करण्याचे विचार येऊ नये, तर जन कल्याण कसे होईल असा विचार करायला हवा। मना सर्वथा नीती सोडू नको, अर्थात कितीही जरी वाईट वेळ आली, कितीही संकटे आली तरी देखील वाईट मार्ग आचरायचा नाही। शेवटच्या क्षणापर्यंत सत्य आणि नीतीच्या मार्गाने चालत राहायचं। वाईट मनाच्या विचारही मनात आणायचा नाही। मना अंतरी सार विचार राहो, म्हणजे काय तर आपल्या मनामध्ये आणि अंतःकरणामध्ये देखील कायम सद्विचार, विवेकपूर्ण, सात्विक, पवित्रच विचार हे कायम स्वरूपी राहू द्यायचे आहे। आपण आपल्या मनामध्ये वाईट विचारांना स्थानच नसावे। मित्रांनो, एकंदरीत या श्लोकातून समर्थ रामदास स्वामी खूप अनमोल असं मार्गदर्शन केलं आहे की आपण आपल्या मनाला व अंतःकरणाला वाईट, विकृत, पापी, अनैतिक विचारांपासून दूर ठेवायचं आहे। विवेक, नीती, सदाचार, सत्य अशा पवित्र विचारांना मनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये स्थान द्यावे। जर आपण ही अशा सुंदर विचारांना आचरण केले तर आपले व इतरांचे जीवन सुंदर होईल। जय जय रघुवीर समर्थ। धन्यवाद।